नमस्कार शेतकरी मित्रांनो. लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये, या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती, की ह्या येणाऱ्या खरीप पिकासाठी कुठल्या पिकाची निवड करायची आणि जो तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला आमच्या पहिल्या व्हिडिओवरती, त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार आहे. आणि अशाच आमच्या व्हिडिओंना पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत कशी पोहोचेल याच्यावरती तुमचं असे सहकार्य चालू राहू द्यात. तर आजच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत कपाशीबद्दल. येणाऱ्या हंगामामध्ये आज जसं की आपण जाणता बाजारात कपाशीची भरपूर वाणे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत आणि अशातून कुठलं वाण निवडायचं आपल्या गरजेला, आपल्या शेतासाठी, आपल्यासाठी उपयुक्त कोणतं वाण आहे याच्याबद्दल आज चर्चा करणार आहेत. आणि आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तेजस. नमस्कार. तर तेजस, येणाऱ्या हंगामामध्ये कपाशीमध्ये एक असं पीक आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त वाण बाजारात उपलब्ध आहेत. तर आज आपण शेतकऱ्यांना हे सांगूयात की त्यांनी कुठल्या वाणाची निवड केली पाहिजे, त्यांच्या पिकासाठी, त्यांच्या शेतासाठी कुठलं वाण योग्य आहे. तर ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे? नक्कीच महाराष्ट्राचा विचार करता कपाशीचा हा खूप मोठा भाग कपाशीच्या अंतर्गत किंवा लागवडीखाली येत असतो आणि त्यामध्ये सगळ्यात अधिक वाण मला वाटतं कपाशी या पिकाचे असतील. काही 150हून अधिक वाण म्हणलं तरी चालेल, जे की लिगल आहेत, त्याहूनही जास्त. परंतु आता प्रत्येक एवढे वाण येण्याचं कारण काय, तर गमतीने आम्ही म्हणत असतो की शेतकऱ्यांना असा वाण लागतो, म्हणजे शेतकऱ्यांना अशी म्हैस हवी की तिला खायला कमी टाकायचं आणि तिने दूध जास्त द्यायचं आणि त्याला मेहनत पडू नये म्हणून तिने शेण पण कमी दिलं पाहिजे. एवढंच नाही तर तिची शिंग बारीक असली पाहिजे, म्हणजे तिला जागा कमी लागेल. मग हे सगळं एका म्हशीत मिळतं का, तर कधीच मिळत नाही. म्हणून इतक्या साऱ्या वाण कपाशीचे आहेत आणि प्रत्येक वाणाचं काही ना काही खासियत आहे. प्रत्येक वाणाचं काही ना काही जसे चांगले गुणधर्म आहेत तसे वाईट पण गुणधर्म किंवा निगेटिव्ह पण बाजू आहेतच. आणि या दोन्हींचा विचार करून आपण आपल्या हंगाम आपल्याला कसा घ्यायचा, म्हणजे जास्त कालावधीसाठी घ्यायचा आहे, आपली जमीन कशी आहे, की कमी कालावधीसाठी घ्यायचा आहे, आपल्या जमिनीसोबत आपल्या पाण्याचं नियोजन काय, म्हणजे फक्त पावसावर आधारित आपण कपाशी करतोय की आपण काही त्याला पाणी स्वतःहून देणार आहोत. या सगळ्या बाबीचा विचार करून आपल्याला वाण निवडायचा असतो. बरोबर. मग आपल्याकडे एवढे सगळे पर्याय आहेत, त्यातून चांगल्यात चांगला वाण कोणता मिळेल या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. जर आपण कपाशीच्या वाणांबद्दल जर चर्चा करायची म्हटलं तर प्रामुख्याने त्याचं जे सेगमेंटेशन आहे ते काही खालीलप्रमाणे करतात. सगळ्यात पहिल्यांदा जे लोकांना बागायती कपास लावायचा आहे, ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांना जास्त दिवसासाठी कापूस लागतो, ते लोक बागायती कापसाचा वापर करतात. ज्या लोकांकडे पाण्याची कमतरता आहे असे लोक जिरायती कापसाचा वापर करतात. पण असे पण काही लोक आहेत, आता नवीन पद्धत आली की ज्यांना एकरामध्ये जास्त झाडं बसवायची आणि अशा वेळी हाय डेन्सिटी प्लांटिंग ज्याला म्हटलं जातं, किंवा एका वेळी ते सर्व पिकाची काढणी करू शकतात. यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने बरोबर, यांत्रिकीकरणासाठी जे उपयुक्त असेल अशा पद्धतीचं जे आहे त्याची आहे. किंवा मग काही लोकांना जो देशी कॉटन आहे ज्याच्यामध्ये स्टेपलन जास्त असते अशा कॉटनची पण लोक निवड करतात. तर आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू प्रत्येक सेगमेंटमध्ये कुठले वाण आहेत, कुठल्या कंपनीचे वाण आहेत आणि त्यातून तुम्हाला कुठला वाण योग्य राहील ते आपल्याला यातून शोधायचंय, जेणेकरून आपल्यासाठी योग्य वाण आला पाहिजे. तर तेजस, काय तुमचं काय प्रत्येक सेगमेंट बद्दल तुमचं काय मत आहे? कुठल्या ज्यावेळी आपल्याला ह्या वाणांच्या सेगमेंट बद्दल आपण चर्चा करतोय तर आपल्याला निवडायचे जे आपल्या शेताचा प्रकार आहे, आपली जी जमीन आहे, काय आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे नाही, आणि आपल्याला किती वेळ उत्पादन घ्यायचं किंवा किती दिवस कापूस आपल्या शेतामध्ये ठेवायचं, ह्या अनुषंगाने आपल्याला आपल्या वाणाची निवड करायची आहे. तर तेजस, जर आपण चर्चा करायची म्हटली तर अशा कुठल्या कुठल्या प्रमुख कंपनीज आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये कपाशीसाठी विक्री करतात? आहेत ना. आता प्रश्न विचारला की कपाशीचे काही गुणधर्म काय, तर ते पहिले आपण पाहू. शेतकऱ्यांना अपेक्षित गुणधर्म काय असतो, तर पहिला गुणधर्म असतो की त्याचं बोंडाची साईज मोठी असली पाहिजे, आकार मोठा असला पाहिजे आणि बोंड उमललं चांगलं पाहिजे. ते जर नाही चांगलं उमललं तर मजूर वेचणीस येत नाही आणि वेचणीवरचा खर्च वाढतो. तर हा पहिला गुणधर्म शेतकऱ्यांना अपेक्षित असतो. दुसरा गुणधर्म शेतकऱ्यांना काय अपेक्षित असतो की शेवटपर्यंत हिरवगार राहिलं पाहिजे आपलं पीक, जेणेकरून ते उत्पादन चांगलं येईल, लाल्यासारखी समस्या त्याच्यात आली नाही पाहिजे. तिसरा गुणधर्म शेतकऱ्यांना आवडीचा असतो तो म्हणजे त्याच्यावर रस शोषक कीड कमीत कमी आली पाहिजे किंवा बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी झाला पाहिजे, म्हणजे एकंदरीत कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी होणारा वाण असावा, हा एक त्यांची अपेक्षा असते. त्याला ब्रँचिंग किंवा त्याला जे फुटव्यांची संख्या आहे ती चांगली असावी, पानांचा जो आकार आहे तो मोठा असावा,
2 पेऱ्यातला अंतर कमी असावा. त्यानंतर जे काही आपण म्हणतो बोंडाचं जे बोंड लागतं तर ते साधारणपणे 5 पाकळ्यांचं बोंड, जितकी जास्त तितकं उत्पादन जास्त राहील. त्यानंतर जे तुम्ही उल्लेख केला होता जसं की कापसाची गुणवत्ता किंवा त्याला स्टेपल लेंथ म्हणतो किंवा त्या कॉटनची क्वालिटी, तर ती काही लोकांना अपेक्षित असते. म्हणजे हे सगळे गुणधर्म आहेत. या गुणधर्माचा विचार करून लोक त्या व्हरायटीला प्रेफर करत असतात. पण हे सगळेच्या सगळे गुणधर्म एका व्हरायटीत येत नाही, जे सगळ्यात पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरं असं, महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन इथं फार मोठ्या समस्या आहेत. एक पहिली समस्या अशी आहे की शेतकरी एकाच एरियामध्ये खूप सारे वाण लावतात. म्हणजे 1 एकरमध्ये 2 किंवा 3 वाण लावणं, किंवा एकच सारखी जमीन आहे काळवट एक सारखी जो प्लॉट आहे तिथं 4-4, 5-5 व्हरायटी लावणं, यासारख्या गोष्टी खूप पाहायला मिळतात. मग त्या गोष्टी टाळल्या पाहिजे, ज्याचं आपल्याला उत्पादन घेत असताना नियोजन करायला सोपं जातं. जितके वाण कमी तितकं आपलं नियोजन सोपं. बरोबर. मग तो एक विचार आपण केला पाहिजे. दुसरी, महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम काय की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बॉर्डर आहे, आंध्र प्रदेश असेल, त्यानंतर मध्य प्रदेश असेल, इकडे गुजरात असेल, तर ह्या बॉर्डर वरून कर्नाटक असेल, या बॉर्डरवरून कपाशी येण्याचं प्रमाण जास्त. मग तिकडून येणारं बियाणे शेतकऱ्यांना असा मोह असतो की तिकडं त्या व्हरायटीला उत्पन्न जास्त आहे आणि मग आपण ती तिकडून आणली पाहिजे. बरोबर. मग त्यासारख्या जो मोहात पडून तसे वाण आणून लावण्याचा जो काही प्रमाण आहे तर तेही महाराष्ट्रात खूप जास्त आहे. ते एक चुकीची धारणा आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यावर उत्तर म्हणून आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून विविध वाहनांच्या विविध गुणधर्माविषयी बोलू. का ते गुणधर्म तुम्हाला कामाचे आहेत तर त्या वाहनाचा तुम्ही विचार करा, असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया. आणि जर आजचा जर तुम्ही विचार केला तर आज परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये पहिल्यांदा साध्या व्हरायटीज हो, त्याच्यानंतर त्याचं हायब्रिडायझेशन झालं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग 2002 साली आपल्या Modification भारतामध्ये झालं. बीटी कॉटनला मान्यता मिळाली. त्यानंतर BT2 आलं. तर आज ज्या प्रामुख्याने आपण व्हरायटीच्या बोलणार आहोत त्या प्रामुख्याने BT2च्या व्हरायटीज आहेत. हो. आणि त्याच्यामध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी आजकाल नाव ऐकली असतील. BG3, BG4, अगदी BG10 पर्यंत गेलेले ते. पण त्या सर्व व्हरायटीज किती जेन्युइन आहेत, किती त्या खऱ्या आहेत किंवा किती त्या प्रॉमिसेस डिलिव्हर करतात ह्याची खात्री आपल्याला नाहीये. कारण त्या तंत्रज्ञानाला अजून भारत सरकारने परवानगी दिलेली नाही. आणि जर अशा काही जर बोगस नावाखाली जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार असो तर कुठे ना कुठे आपलंच नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही कुठल्याही वाहनाची निवड कराल त्यावेळी ही तुम्ही स्वतः त्याची तपासणी करा की ही टेक्नॉलॉजी सरकारने मान्य केलेली आहे, ही भारतात आहे की नाहीये, किंवा जर कुठल्याही चुकीच्या माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. त्याची पहिल्यांदा जांच करून घ्या आणि त्याच्यानंतरच त्या बियाण्याची निवड करा. अगदी बरोबर. जसं तुम्ही विचारलं होतं कंपनी किती आहे, तर एक बोटावर मोजण्या इतक्या कंपनी बद्दल आपण बोलतो या ठिकाणी. बरोबर. कारण त्याचं कारण असे की कोणत्या कंपनीने आपण आपल्याला जाहिरात द्यावी किंवा कोणत्या कंपनीची आपण जाहिरात करावी, कोणी आपल्याला त्यासाठी प्रलोभन द्यावं असं बिलकुल अपेक्षा नाही. जो शेतकऱ्यांचा अनुभव गेल्या 7-8 वर्ष आपण या मार्केटमध्ये काम करतोय, शेतकऱ्यांचा अनुभव आहे, जो आपण डोळ्यांनी पाहिलेले वाण आहेत किंवा त्या कंपनीच्या ट्रायल प्लॉटला वगैरे आपण भेट दिलेली आहे, तर अशाच कंपनीच्या पैकी वाण आपण शेतकऱ्यांना सांगतोय. जसं की महाराष्ट्राची अजित कंपनी असेल किंवा मैको असेल, त्यानंतर ग्रीन गोल्ड असेल, नुझीविडो असेल, या ज्या कंपनी आहेत, रासी कंपनी असेल, तर इत्यादी कंपनीचे जे वाहन आहेत विविध, तर त्या कावेरी कंपनी असेल, तर या वाहनांविषयी आपण आज या ठिकाणी चर्चा करतोय, ज्या की मला असं वाटतं की ज्यांनी गेल्या 8-10 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे काही घोळ किंवा कुठल्याही प्रकारे काही फसवणूक शेतकऱ्यांना या कंपनीकडून झालेली नाही. अर्थात काही समस्या आल्या असतील, परंतु त्याला प्रत्येक अंशी किंवा प्रत्येक टप्प्यावरती कंपनी किंवा तो प्रॉडक्ट जबाबदार नसतो. काही हवामान त्याच्यात मॅटर करतं, काही आपल्या नियोजनात पुढे मागे झालेलं असू शकतं, जे काही गोष्टी असतील. पण मला असं वाटतं की या ज्या काही कंपनीचा आपण उल्लेख केला त्याच्या वाहनांविषयी आज आपण बोलूया. बरोबर. तर मला वाटतं आता आपण सुरुवात करूया. ज्या आपण कंपनीबद्दल बोलणार आहेत त्या A to Z ह्या अक्षरी सिक्वेन्स प्रमाणे. त्यामुळे असं काही नाहीये की या कंपनीचं नाव पहिल्यांदा घेतलं म्हणून त्यांच्यासाठी प्रेफरन्स आहे, फक्त त्यांच्या नावाप्रमाणे आपण जातोय. तर सुरुवात करायची. नक्कीच. पहिली जी अजित कंपनी आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल, अजित 155 हा वाहन खूप प्रचलित होता. अजितनी चांगलं नाव केलं त्या वाहनाबद्दल. आपल्या संभाजीनगरचीच कंपनी आहे आणि अतिशय चांगले यांचे वाहन आहेत. तर त्यातला पहिला जो वाहन आहे तर अजित 5, जो अर्ली प्रकारातला, म्हणजे साधारण ज्याचं उत्पादन हे खरीपमध्ये संपून जातं, रब्बीमध्ये आपण दुसऱ्या पिकाचं नियोजन करू शकतो आणि आपण जिरायतीवर किंवा निमबागायतीवर याची लागवड करू शकतो. याचं पक्वता जी तर ती खूप लवकर येते.
पक्वता लवकर आल्यामुळे आपल्याला दुसऱ्या पिकाचं नियोजन इथं करता येतं. एकाच वेळेला पिकिंग येणं म्हणजे जे कपास वेचणी तर ती एकाच वेळेला येणं म्हणजे पक्वता एकसारखी येते. हा त्याचा गुणधर्म आहे. आणि याची जी फायबर क्वालिटी तर ती खूप चांगली आहे. ह्या वाहनाची ही खासियत आहे. त्यानंतर अजित 104 हा एक लवकर येणारा किंवा कमी कालावधीत पक्व होणारा वाण आहे, जिथं आपण निमबागायतीवर याचं नियोजन करू शकतो, किंवा गरज पडली तर अगदी जिरायती असेल तरी आपण याचं नियोजन करू शकतो. मग हा दुष्काळ सहन करण्याची जी क्षमता आहे तर ती अजित 104 मध्ये आहे. म्हणजे जर तुम्ही लागवडीचं नियोजन केलं आणि काही कारणास्तव किंवा दुर्दैवाने जर पावसाचा अभाव असेल तर तुमचं जो काही दुष्काळ पडलेला आहे तर त्या व्हरायटीचं उत्पादन खूप डाऊन नाही होणार. तीच जर दुसरी तिथं असेल तर तिथं उत्पादन खूप जास्त खाली पडण्याची शक्यता आहे, तर इथं ती पडणार नाही. 104 मध्ये तो आपल्याला एक फायदा आहे. त्यानंतर त्याला उपफांद्यांचं प्रमाण जास्त आहे आणि रस शोषक किडीचं प्रमाण याच्यावर खूप कमी आहे. त्यानंतर याच्यावर येणारे जे काही रोग आहेत तर त्यांचंही प्रमाण खूप कमी आहे. अशा अनुषंगाने अजित 104 हा एक वाण आहे. त्यानंतर अजित कंपनीचा 11 हा मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण, जो की आपण निमबागायती किंवा जिरायती या दोन्ही अनुषंगाने करू शकतो. याची खासियत अशी आहे की हा दुष्काळ सहन करू शकतो. आणि दुसरं असं की रस शोषक किडीला हा सहनशील आहे, म्हणजे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर याचं उत्पादन फारसं काही घटत नाही. तर अशा अनुषंगाने हा अजित 11 आहे. त्यानंतर अजित 111 हा मध्यम कालावधीचाच वाण, जो की आपण दुष्काळात म्हणजे ज्याला आपण पावसावर आधारित किंवा निमबागायती अशा दोन्ही अनुषंगाने करू शकतो. याची जी स्टेपल लेंथ आहे तर तीही जास्त आहे, म्हणजे जिथं प्रीमियम कॉटनला रेट असतो, जिथं कपाशीची गुणवत्ता पाहून रेट दिला जातो, तिथं आपल्याला हा अजित 111चा विचार करता येईल. जे लाल्याची जी समस्या येते कपाशीमध्ये ती अजित 111 मध्ये फार कमी येते आणि रस शोषक किडी यामध्ये कमीच येतात. त्यानंतरचा वाण आहे अजित 1155, जो की मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण आहे. 1155 ची खासियत अशी आहे की त्याची वेचणी सोपी आहे, कारण बोंड चांगलं उमलतं. आणि दुसरं की जितकं तुम्ही मॅनेजमेंट कराल, म्हणजे जितकं त्याला खर्च कराल किंवा जितकं त्याला तुम्ही काही गोष्टींचं नियोजन कराल, खत असेल, अन्नद्रव्य असेल, फवारणीचं असेल, तर त्याला ते प्रतिसाद देतं आणि तुमचं उत्पादन जास्तीत जास्त येतं. म्हणजे तुम्ही आखडता हात न घेता मोकळ्या हाताने जर नियोजन केलं तर तुम्हाला निश्चितच याच्यातून उत्पादन चांगले. याची स्टेपल लेंथ चांगली आहे आणि याची फायबर क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे इथे गुणवत्तापूर्ण कपाशी आपल्याला 1155 पासून मिळते. त्यानंतर अजित 155 जे मी आधी पण बोललो की खूप प्रचलित आणि जवळपास सगळ्या कपास उत्पादक शेतकऱ्यांना याबद्दल काही विशेष सांगायची गरज नाही. अजित 155 ची खासियत काय होती की मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण, बोंडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात याला लागते. आणि दुसरं असं की दुष्काळ सहन करण्याची क्षमता याची होती. म्हणजे तुम्ही कोणत्याही शेतात नेऊन कपाशी फेकून या, तुम्हाला उत्पादन घरी आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याकडून नियोजन होईल ना होईल, परंतु अजित 155 तुम्हाला खात्रीशीर उत्पादन देईल, अशा पद्धतीचा हा वाण होता. त्यानंतर रस शोषक किडीला हा सहनशील होता आणि याचं उत्पादन क्षमता खूप जास्त आहे. जर तुम्ही त्याला जर चांगलं व्यवस्थापन केलं तर उत्पादन पण मिळेल. जर आपल्याकडून उत्पादन नाही झालं तर फारसा असा काही आपल्याला त्याच्यात तफावत येणार नाही, अशा पद्धतीचा 155 वाण होता. त्यानंतर अजितने 199 मध्ये बाजारात आणला. तो 199 आणला, तो थोडासा मध्यम ते उशिरा पक्व होणारा वाण, आणि ज्याला निमबागायती किंवा जे सेक्युर्ड इरिगेशन ज्याला आपण बागायती म्हणतो असं नियोजन करण्यासाठीचा वाण होता. याला फुटव्यांची संख्या जास्त होती. फुटव्यांसोबतच याला जे बोंड लागण्याचं प्रमाण आहे तर ते खूप अति जास्त होतं. सोबतच त्याची जी फायबर क्वालिटी किंवा जी कपाशीची गुणवत्ता आहे तर तीही एक्सलंट होती. अशा पद्धतीने 199 होता. मग हे अजित कंपनीचे इतके सारे वाण जे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बरोबर. जसं तेजस तू सांगितलंस तर प्रत्येक बियाणा कंपन्याची एक ब्रीडिंग करताना एक पॉलिसी असते किंवा स्ट्रॅटेजी असते. बरोबर. तर तुम्ही जर ओव्हरऑल अजित कंपनीचं बघितलं तर त्यांची एक स्ट्रॅटेजी अशी आहे की त्यांचे जे वाण आहेत ते कोरडवाहू मध्ये सुद्धा तेवढेच टिकावे अशा पद्धतीचे. जर पाण्याची कमतरता झाली तरी ते काही ना काही उत्पन्न देऊन जातात आणि शेतकऱ्याचं नुकसान कमीत कमी कसं होईल त्याच्यावरती फोकस असतो. पण जर तुमच्याकडे संसाधनं चांगली असतील, जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर शेतकऱ्याला फार चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा मिळतो. मला आशा आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हे वाण आधी लावले असतील, तुम्ही ते लावत असाल तर तुमचे काय अनुभव आहेत अजितबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा आम्हाला. आम्ही तुमचे कमेंट बघूत आणि त्याच्यानंतर जे तुमचे चांगले अनुभव असतील तेही सांगा, जे वाईट अनुभव असतील तेही सांगा, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना त्याचा त्या पद्धतीचा फीडबॅक शेअर करता येईल. तर आता आपण पुढच्या कंपनीकडे जाऊया. तर जसं आता आपण चर्चा केली अजितबद्दल, तर आता तेजस पुढची कुठली कंपनी? अल्पगिरी कंपनीचा एक वाण आहे जो टोटल नावाने बाजारात आणि खानदेश किंवा धुळेचा जो बेल्ट आहे तिथं खूप प्रचलित आहे. टोटल जो वाण आहे तर त्याची खासियत काय तर मध्यम कालावधीत पक्व होणार आहे आणि तुमच्याकडं सेक्युर्ड इरिगेशन किंवा ज्याला आपण
निम बागायती म्हणतो, तर तिथं तुम्हाला त्याचं उत्पादन चांगलं येतं. याची जी मुळांची रचना आहे तर ती खूप खोल आहे, डीप रूट सिस्टीम आहे. त्याचा एक फायदा असा असतो, जिथं अतिवृष्टी होते आणि जर मातीचं वहन झालं किंवा मातीचं इरोजन झालं तर तिथं आपल्याला ते मुळं जितकी खोल गेली तर तो वाण तग धरून ठेवू शकतो किंवा ते झाड टिकतं. हा एक त्याचा फायदा असतो. आणि रस शोषक किडीला हाही एक वाण म्हणजे काय म्हणतो ना, त्याच्या विरोधात लढणारा वाण आहे. अल्पगिरी टोटल नंतर अंकुर कंपनीचे वाण येतात. जो एक वाण आहे त्यांचा 32-24 तो मध्यम कालावधीत पक्व होणार आहे. आणि तुम्ही निम बागायती असेल किंवा अगदी जिरायती असेल तर कशाही पद्धतीने तुम्ही 32-24 ची लागवड करू शकता. उंच वाढणारं झाड आणि साधारण विस्तार होणार असं हे झाड आहे. झाड काय म्हणतो आपण स्टर्डी आहे, म्हणजे कणखर झाड आहे, जे की दुष्काळ असेल किंवा कीड रोग असेल किंवा बाकी काही वादळ वारे असतील तर त्याला लढणार आहे. रस शोषक किडी याच्यावर खूप कमी येते आणि बोल ओपनिंग जे तर ते त्याचं खूप चांगलं होतं. याच्या पेऱ्यातलं अंतर आहे ते कमी आहे, म्हणजे तुलनेने मग याची बोंडांची संख्या वगैरे वाढणार. परंतु एक अडचण आहे की 32-24 जर लागवड करत असाल तर तुम्हाला हलकी सॉईल चालणार नाही. हलक्या मातीमध्ये जमिनीमध्ये तुम्ही हा वाण टाकू शकत नाही. ह्या वाण टाकायला तुम्हाला मध्यम किंवा भारी प्रकारातली जमीन लागेल. 32-24 नंतर 30-28 हा एक खूप प्रचलित वाण आहे अंकुरचा. 32-24च्या खालोखाल 30-28 प्रचलित खूप वर्षापासून आहे खरं तर, आणि अर्ली प्रकारात येणारा वाण आहे. 30-28 ची खासियत काय की वेचणीला सोपं आहे, शेवटपर्यंत हिरवा राहतो आणि त्याचं जे काही इंटरनोडचं डिस्टन्स आहे किंवा पेऱ्यातलं अंतर आहे ते कमी आहे, म्हणजे बोंडांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा 30-28 प्रचलित आहे. विदर्भात वगैरे उशिरा कापूस करून लवकर कापूस काढणीसाठी 30-28 किंवा अंकुरचा जय याचा विचार केला जातो. अंकुरचा 32-44 एक वाण आहे. तो थोडासा लेट प्रकारातला किंवा मध्यम पासून पुढचा असा आहे, जिथं आपल्याला पाण्याचं नियोजन शाश्वत असेल, 100% बागायती नसेल, परंतु थोडंफार जर आपण इरिगेशन करू शकत असेल तर तिथं 32-44 आपल्याला चालू शकतो, जो की उंच आणि मध्यम वाढणारा आहे. त्याच्यानंतर याला फुटव्यांची किंवा फांद्यांची संख्याही जास्त आहे आणि जो बॅक्टेरियल डिसीज आहे, म्हणजे जो ठिपक्याचा रोग येतो, कपाशीच्या पानांवर जे जीवाणूजन्य टिपके येतात तर त्याला हा सहनशील आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्पादन घटत नाही आणि रेडनिंग याच्यात कमी येते, म्हणजे लाल्या या समस्येचा याच्यावर प्रादुर्भाव फार कमी राहतो. अंकुरचा जय ज्याच्याबद्दल आपण बोललो, अर्ली प्रकारातला म्हणजे लवकरात लवकर येणारा कपाशी, लागवड उशिरा परंतु उत्पादन लवकर, विदर्भामधला हा एक प्रचलित वाण आहे, जो रस शोषक किडीला खूप सहनशील आहे. त्यानंतर हा वाण केल्यानंतर जयचं उत्पादन घेतल्यानंतर तुम्हाला रब्बीमध्ये लगेच हरभरा असेल, गहू असेल किंवा इतर भाजीपाला पिके त्याचं नियोजन करता येतं. आणि उंच वाढणारं परंतु फांद्या जास्त असणारं जे झाड आहे तर ते जयमध्ये मिळतं. अशा पद्धतीने अंकुरचा जय. त्यानंतर अंकुरचा सुवर्ण मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण, ज्याला निम बागायती नियोजन असेल तरी तुम्हाला उत्पादन चांगलं येतं. त्यासोबतच सरळ वाढणारा हा वाण आहे, म्हणजे याला फार फुटवे किंवा फांद्यांची संख्या नसते. त्यामुळे तुम्ही जर आंतरपिकामध्ये किंवा घन लागवडीमध्ये याचा विचार केला तर नक्कीच योग्य वाण. याला जर पुनर्बार आहे तर तो खूप चांगला येतो. सुवर्णाचा जर लागवड केली तर तुम्हाला पुनर्बार सोपा जातो, शेवटपर्यंत झाड हिरवगार राहतं. हा एक त्या सुवर्णाचा फायदा आहे. अशा पद्धतीने अंकुर कंपनीचे हे सगळे वाण आहेत. तर जी आपण आता जी काही माहिती डिस्कस करत आहोत वाणाबद्दल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे वाण निवडायचं आहे, ना की माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला गेल्या वर्षी 20 क्विंटल कपाशी झाली म्हणून मी यावर्षी तो वाण लावतोय असं नाहीये. प्रत्येकाची जमीन वेगळी आहे, प्रत्येकाची मशागत करायची तयारी वेगळी आहे, कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाच्याकडे पाण्याची सोय वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळं जो आपल्या गरजेची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकेल अशा पद्धतीच्या वाणाची तुम्ही निवड करा. अन्यथा चुकीचा जर वाण निवड केला, दुसऱ्याला चांगला येतोय तो वाण निवड केला आणि तुम्ही त्याच्यावरती तुमच्या पद्धतीनं जर मशागत केली तर जरुरी नाही की तो तुम्हाला सेम उत्पादन देईल. त्यामुळे तुमची गरज काय आहे, तुमच्या जमिनीचा प्रत काय आहे, ह्याचा सर्वांचा अभ्यास करून तुम्ही वाणाची नियोजन करा. आणखीन एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण वाणाच्या बद्दल चर्चा करत आहोत, तुमचे काय अनुभव आहेत या वाणाबद्दल ते आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जो आम्ही काही प्रयत्न करत आहोत, जर हे व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलच्या बेल आयकॉनला बटनवर क्लिक करा, जेणेकरून जे आमचे येणारे पुढचे व्हिडिओज आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळत राहील. आणि अशा पद्धतीची नवनवीन जी माहिती आहे, आम्ही हाच प्रयत्न करतोय, जे आम्ही प्रॅक्टिकल शिकलोय मागच्या 12-13 वर्षामध्ये त्याची तुम्हाला कशा पद्धतीने जास्तीत जास्त माहिती देऊ शकू आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा मिळू शकेल. तर तेजस, आता पुढची कुठली कंपनी आपली? अंकुर नंतर ॲग्रोस्टारचा शिवांश गेल्या 4-5 वर्षापासून जो की मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण आहे.
झाड याचं कणखर आहे आणि याला बोंड लागण्याचं जे निरंतर लागण्याची क्षमता आहे याच्यात, म्हणजे बोंडांची संख्या वाढते, पर्यंत तुमचं उत्पादन वाढू शकतं. रस शोषक किडीला चांगला सहनशील आहे. त्याच्या खालोखाल डेनिमचा प्रवर्धन हा मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण. तुम्ही बागायती असेल, निमबागायती असेल किंवा जिरायती असेल, कसं याचं नियोजन करू शकता. याचं जे झाड आहे तर ते इरेक्ट आणि स्टडी वाढणार आहे. इरेक्ट वाढत असल्यामुळे तुम्हाला जवळच्या अंतरावर याची लागवड करू शकतात किंवा आंतरपिकामध्ये याचा विचार तुम्ही करू शकता. याला पुनर्बहार येण्याची जी क्षमता आहे तर ती प्रवर्धनला खूप चांगली आहे. रस शोषक किडीला हे सहनशील असा वाण आहे. त्यानंतर जी येते कंपनी ती म्हणजे ग्रीन गोल्ड कंपनी. ग्रीन गोल्डचा जो पहिला वाण आहे तो म्हणजे कुबेर, मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण, जवळच्या अंतरावर लागवडीसाठी अतिशय चांगला आणि उंच आणि सरळ वाढणारं याचं झाड. त्यानंतर शेवटपर्यंत झाड हिरवेगार राहतं. लाल्याची समस्या याच्यावर फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाहायला येते आणि याचं जे बोंड आहे तर ते चांगलं ओपन होतं. ग्रीन गोल्डचा वरदान जो आहे तो मध्यम कालावधीमध्ये पक्व होतो. सेमी स्प्रेड किंवा बुशी प्रकारातलं झाड, म्हणजे जास्त विस्तार पण नाही आणि जास्त उंची पण नाही, झुडपासारखं बनतं. मग तुम्हाला सोयाबीन किंवा इतर पिकांमध्ये आंतरपिकात याचा समावेश करता येणार नाही. त्यानंतर शेवटपर्यंत हिरवेगारपणा याच्यात राहणं, जे काही किंवा रेडनिंग किंवा लाल्यासारखी समस्या किंवा रस शोषक किडीची जी समस्या आहे त्याच्यावर हा प्रतिकार करण्याची याची क्षमता असते. वरदानच्या खालोखाली तो ग्रीन गोल्डचा विठ्ठल, मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण. रस शोषक कीड फार कमी प्रमाणात येते, लाल्यासारखी समस्या याच्यावर कमी येते आणि इव्हरग्रीन प्लांट जे शेवटपर्यंत तुम्हाला हिरवेगारपणा दिसतो, याच्यावर जे बोंड लागण्याची जी संख्या आहे तर ती खूप चांगली आहे. कलश कंपनीचा गजब मध्यम कालावधीमध्ये पक्व होतो. तुम्हाला बागायती असेल, निमबागायती असेल आणि जिरायती असेल, कसंही तुम्ही नियोजन केलं तरी तुम्हाला गजबचं उत्पादन चांगलं येईल. उंच आणि खूप काय म्हणतो ना विस्ताराने वाढणारं असं झाड गजबमध्ये पाहायला मिळते. रस शोषक किडीला सहनशील आणि वेचणीसाठी सोपा. त्यानंतर कावेरी कंपनीचे वाण येतात, जे कावेरीचे एटीएम, जो मध्यम कालावधीमध्ये पक्व होतो. सकिंग पेस्टला चांगला लढणारा, जवळच्या लागवडीसाठी किंवा हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी अतिशय चांगला कावेरीचा एटीएम. फक्त एक याच्यात समस्या आहे, याच्यात फुटवे येत नाही. त्यामुळे आपण जर शेंडा याचा खुडला नाही योग्य वेळी तर आपल्याला इथं उत्पादन अपेक्षित येणार नाही. तर शेंडा खुडणं याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. याला मॅनेजमेंट पण थोडीशी जास्त लागते, म्हणजे जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल किंवा जे काही फवारणी असेल तर त्या वेळची वेळी घेणं गरजेचं आहे, तेव्हा एटीएम आपल्याला उत्पादन चांगलं देतो. कावेरीचा जॅकपॉट जो लेट येतो परंतु थोडासा रस शोषक किडीला लवकर बळी पडणार आहे, त्यामुळे याला फवारणीचं प्रमाण वाढतं. मला वाटतंय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शेतकरी मित्रांनो, की आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या वाणांची बद्दल चर्चा करत आहोत, पण ज्यावेळी त्याची लागवड करायची आहे तर त्याच्या सेगमेंट प्रमाणे किंवा त्याचा जो वर्गीकरण आहे त्या पद्धतीने आपल्याला आपल्या मशागतीची पद्धत सुद्धा बदलायची आहे. साधं उदाहरण आहे की लागवडीचं अंतर आपण काय ठेवतो. हो. जर आपण बागायती वाण लावत असेल तर आपल्या लागवडीचं अंतर त्या वाणाला जे चालणार आहे ते लावायचं आहे. जर जिरायती वाण लावत असो तर त्याच्यासाठी लागणारं अंतर लावायचं आहे, किंवा जर आपण हाय डेन्सिटी मधील जर वाण लावत असू तर त्या पद्धतीनं आपल्याला अंतराचं नियोजन करायचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण बागायती वाण घेऊन जातो आणि त्याला जिरायती वाणाप्रमाणे जर अंतर लावलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण कुठलाही वाण निवड करतो त्यावेळी त्याचं अंतर, 2 ओळीतलं अंतर किती आहे, 2 झाडातलं अंतर किती आहे, हे योग्य प्रमाणात लावणं तेवढंच महत्वाचं आहे, तरच आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. अगदी बरोबर. कावेरीचा जो आपण जॅकपॉट पाहिला त्याच्या खालोखाल कावेरीचा जो जादू आहे तर तो मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा आणि जिरायती असेल, बागायती असेल, कसंही नियोजन असेल तर तो चालून जाणारा आणि दुष्काळ सहन करण्याची क्षमता जी आहे तर ती जादू या वाणामध्ये. याचं बोंड जे आहे तर ते मोठं येतं आणि झाड थोडंसं वरच्या बाजूने शेंड्याकडून मोकळं असतं, जेणेकरून सूर्यप्रकाश सर्व झाडावर जाईल आणि त्याचा उत्पन्नात निश्चितच फायदा होतो. आता कावेरीनंतर येते कंपनी महत्वाची म्हणजे मैको. गेल्या खूप वर्षापासून मार्केटमध्ये याही कंपनीचे वाण आहेत. मैकोचा 7351 जो उशिरा पक्व होणारा वाण आणि खूप जास्त कालावधीसाठी चालणारा, परंतु याच्यात काय होतं की एकसारखे बोंड येण्याचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे शेंड्याकडच्या बोंडापासून खालच्या बोंडापर्यंत सगळी बोंडांचं ॲव्हरेज वजन हे चांगलं मिळायचं. त्यानंतर याची स्टेपल लेंथ तर ती खूप एक्सलंट होती. त्यानंतर याला पुनर्बार येण्याची जी क्षमता आहे तर ती खूप चांगली होती. 7351च्या खालोखाल मैकोचा बाहुबली जो उशिरा पक्व होणारा वाण आहे, ज्यामध्ये निमबागायती नियोजन किंवा बागायती नियोजन आपण करू शकता. उंच वाढणारं, त्यानंतर स्प्रेडिंग आणि कमी पेऱ्यांमधलं अंतर असणारं हे बाहुबलीची खासियत होती. याला जितकं तुम्ही मॅनेजमेंट कराल, जितकं तुम्ही त्याला अन्न किंवा जे फवारणीचं नियोजन कराल, पाण्याचं नियोजन कराल, तितकं तुम्हाला उत्पादन जास्त देईल. अशा पद्धतीने हा वाण होता.
याची पण स्टेपल लेंथ खूप चांगली होती, जेणेकरून आपल्याला गुणवत्तापूर्ण कपाशी किंवा ज्याला आपण कपाशीच्या क्वालिटीवर जिथं भाव मिळतो तिथं आपण याचं नक्की विचार करू शकतो. मैकोचा चैतन्य मध्यम कालावधीचा वाण, जो की रस शोषक किडीला सहनशील होता, परंतु याची अजून एक खासियत की कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्हाला याचं उत्पादन चांगलं मिळायचं, फक्त तुम्हाला काळजी घ्यायची की तुम्हाला थोडंसं नियोजन जे अन्नद्रव्याचं आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यात कुठं माघार किंवा कमीपणा आखडतात घेता कामा नये, तर तुम्हाला चैतन्य हा उत्पादन चांगलं देणार. मैकोचा धनदेव, ज्याचा नंबर 7390, धनदेव मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण आहे. बोंडाचा आकार खूप मोठा आहे आणि बोंड जे ओपन होतं तर ते खूप चांगल्या पद्धतीने होतं, वेचणी सोपी जाते. त्यानंतर याला लागणारी बोंडांची संख्याही खूप चांगली आहे आणि रस शोषक किडीला याच्यावर खूप कमी फवारण्या घ्याव्या लागतात. हा धनदेवचा फायदा आहे. धनदेव नंतर मैकोचा डॉक्टर ब्रेंट 4347 नंबरचा वाण, मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा, जिरायती, बागायती आणि निम बागायती कशाही पद्धतीने नियोजन असलं तरी डॉक्टर ब्रेंट आपल्याला उत्पादन देतो. झाड सेमी इरेक्ट म्हणजे काही कालावधी वाढल्यानंतर विस्तारणार, त्यानंतर कमी अंतराच्या लागवडीसाठी अतिशय चांगलं. आणि याच्या खालोखाल म्हणजे तुम्हाला ज्याचं कपाशीचं व्यवस्थापन किंवा कपाशीचं नियोजन करायला सगळ्यात सोपं, तर तो असा डॉक्टर ब्रेंट हा वाण आहे, ज्यामध्ये जास्त काही फार आपल्याला मेहनत किंवा मशागत करण्याची गरज नाही. डॉक्टर ब्रेंड नंतर मैकोचा जंगी, जो गेल्या 2-4 वर्षापासून खूप प्रचलित आहे, लवकर पक्व होणारा वाण आहे, ही त्याची खासियत आहे. निम बागायतीवर याचं नियोजन करायचं आणि बोंडाची जी साईज आहे तर ती खूप जास्त आहे आणि इंटरनोड जे डिस्टन्स आहे ते कमी आहेच आहे, परंतु प्रत्येक इंटरनोडला बोंड येणं ही खासियत या मैकोच्या जंगीमध्ये आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर मैकोचा जंगी. त्यानंतर येतो 7383 मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण, जो की आपल्याला विस्ताराने वाढणारं झाड म्हणलं तरी चालेल आणि याच्यामध्ये युनिफॉर्म एकसारखेपणा येणारी बोंड, त्यानंतर जे बोंड लागण्याचं जे अंतर आहे तर त्या अंतर सुद्धा खूप कमी, म्हणजे शॉर्ट इंटरनोड डिस्टन्स जसं पेऱ्याचं असतं तसं 2 बोंडातलं अंतर सुद्धा खूप कमी आहे. अशा पद्धतीचा वाण आहे आणि हा जो 7383 आहे याच्या पानांवर लव पण खूप जास्त आहे. मैकोचा निक्की प्लस 17 त्याचा नंबर आहे, लवकर पक्व होणारा असा वाण आहे. जे त्याच्या उपफांद्या आहेत त्यांची लांबी खूप जास्त आहे, म्हणजे मुख्य फांदी इतक्याच लांबीच्या या उपफांद्या आहेत, हा त्याची खासियत आहे. रस शोषक किडीला हा सहनशील आहे आणि याची एक खासियत अशी आहे निक्की प्लसची की जर तुमचा हंगामामध्ये कपाशी लागवड काही कारणाने झाली नाही किंवा पहिली पेरणी केली पण काही कारणास्तव परत आपल्याला करण्याची गरज आहे दुबार पेरणी, तर उशिरा किंवा हंगाम सोडून लागवड करण्यासाठी आणि उत्पादन चांगलं मिळण्यासाठी निक्की प्लस आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. बरोबर आहे. जसं की आता आपण एवढ्या सगळ्या वाणांच्या बद्दल चर्चा करतोय आणि मैको ही एक महाराष्ट्रातली अग्रगण्य कंपनी आहे, बरोबर. देशात सगळ्यात पहिल्यांदा हायब्रिड कॉटन आपल्या शेतकऱ्यांना मित्रांना दिला. पण ज्यावेळी आपण बियाणं खरेदी करतो त्यावेळी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो, की आजकाल बाजारामध्ये जे आपण बियाणं खरेदी करतो त्याचं आपल्याला पक्क बिल घ्यायचंय. जे बिल आपण घेतोय त्याच्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही जे पाकिट घेताय त्या व्हरायटीचं नाव असलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा जो लॉट नंबर आहे तो लॉट नंबर आणि तुमच्या बिलावर जे लॉट नंबर आहे तो तुम्हाला एकदा तपासून बघायचा आहे. कारण हे बिल जे आहे ते आपल्यासाठी जर पुढे काही जर आपल्याला वाणाचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही, जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न किंवा जे कंपनीने जे आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीचं उत्पादन नाही मिळालं तर आपण त्या पद्धतीची विचारणा आपण करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याकडे डॉक्युमेंटेशन असणं फार महत्त्वाचं आहे. कसं होतं बरेच वेळा सीझनमध्ये दुकानदार घाईमध्ये असतो, तो म्हणतो ही चिठ्ठी घेऊन जावा मी नंतर देतो आणि ते राहून जातं, किंवा मग ते कच्च्या बिलावरती लिहून दिलं जातं आणि तीच आपल्याकडे फक्त पोचपावती असते आणि अशा वेळी आपल्याला काही केल्या त्या जर उद्या पुढे चालून जर काही समस्या झाली तर त्याच्यावरती काही सुनवाई मिळत नाही. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही नवीन वाण विकत घेत असाल किंवा कुठलंही वाण विकत घेत असाल, कुठलंही बियाणं विकत घेत असाल तर त्याच्यावरती पक्की पावती घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये जी काही समस्या आली तर त्याच्यासाठी तुम्हाला ते कायदेशीर मदत तिथे होऊ शकते. मग तेजस आता अशी पुढची कुठली कंपनी आहे ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे? मैको कंपनी नंतर जो नंबर येतो नुझीविडूचा. जसं मैकोनी खूप मोठं काम कपाशीमध्ये केलं तसं नुझीविडू सुद्धा ही एक नामांकित कंपनी आहे, साऊथची कंपनी आहे, परंतु खूप प्रचलित आहे. नुझीविडूचा भक्ती, जो की लवकर पक्व होणारा वाण आहे, रस शोषक किडीला सहनशील असा वाण आणि ज्याचं अंतर कमी ठेवून आपल्याला जर लागवडी करायची असेल तर निश्चितच हा चांगला वाण आहे. आणि रब्बीमध्ये आपल्याला पुढचं पीक काय घ्यायचं, जर हरभरा किंवा गहू सारखं लवकर पीक घ्यायचं असेल तर आपल्याला नुझीविडूचा भक्ती नक्कीच फायदेशीर ठरेल. त्याच्या उलट नुझीविडूचा मल्लिका, जो की उशिरा पक्व होणारा वाण आहे,
मल्लिकाची खासियत अशी की कोणत्याही वातावरणाला हा सूट करतो आणि याचं जे पानाचं आकार आहे तर तो खूप मोठा आहे. तर ती एक त्याची खासियत आहे. रस शोषक किडीमध्ये हिरवे तुडतुडे आणि पांढऱ्या माशीला थोडासा प्रतिकारक क्षमता या नुजीवडीच्या मल्लिकामध्ये आहे. नुजीवडीचा सुपर रक्षा मध्यम कालावधीत पक्व होणारा वाल, ज्याची बोंड उघडण्याची जी क्षमता आहे तर ती खूप चांगली आहे आणि थोडंसं इरेक्ट म्हणजे सरळ वाढणारं जे झाड आहे तर तो प्रकार यामध्ये सुपर रक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नुजीवडीचा उत्तम मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण, जो की पानांवर साधारण केसळ अशी रचना आहे त्याची आणि रस शोषक किडीला सहनशील असा उत्तम वाण आहे. राजा 954 हा एक नुजीवडीचा अतिशय प्रचलित वाण, जो मध्यम कालावधीत पक्व होतो, ज्याची बोंडची जी उघडण्याची क्षमता आहे तर ती खूप चांगली आहे आणि त्यामुळे आपल्याला वेचणी सोपी जाते. परंतु राजा या वाणामध्ये ब्रँचिंग कमी आहे, लेस ब्रँचिंग असल्यामुळे आपल्याला जर इथं टॉपिंग करता आली तर आपल्याला उत्पादन चांगलंच येईल. त्यानंतर जवळच्या अंतरासाठी लागवडीचा विचार जर करायचा आहे तर राजा वाण आपण नुजीवडीचा लावू शकतो. त्यानंतर जसं मैको पाहिलं, नुजीवडू पाहिली, तशी रासी एक कंपनी की जी खूप मोठ्या प्रमाणात कपाशीमध्ये काम करते आणि अतिशय चांगले वाण त्या कंपनीने दिले. त्यांचा राशीचा निओ आहे, जो की लवकर पक्व होणारा वाण आहे, जे सेमी इरेक्ट म्हणजे साधारण वाढल्यानंतर विस्तार होणार, शेवटपर्यंत हिरवं राहणारं झाड आणि रस शोषक किडीला सहनशील. कोणत्याही जमिनीमध्ये जर तुम्ही याचं उत्पादन घेतलं तर तुम्हाला उत्पादन चांगलं येईल. अशा पद्धतीने राशीचा निओ वाण आहे. राशीचा 659 जो मध्यम कालावधीत पक्व होतो, जो की खूप प्रख्यात असा वाण आहे. त्याची खासियत की बोंडाचं जे ओपनिंग आहे तर ती खूप चांगली होते आणि ज्याला फुलं येण्याचं जे कालावधी आहे तर तो खूप लवकर आहे, म्हणजे लवकरात लवकर फुलं येतात. याचं जे काही उत्पादन क्षमता आहे तर ती खूप चांगली आहे आणि झाड उबट आणि कमी विस्ताराने होणारं असं झाड आहे. अशा पद्धतीने राशीचा 659, राशीचा 779 हा एक वाण आहे, जो की जिरायती नियोजनासाठी आपण विचार करू शकतो, लवकर पक्व होणारा जिरायतीसाठीचा आणि याचं अंतर खूप कमी ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. कमी अंतरावर याची जर लागवड केली तर निश्चितच आपल्याला याचं उत्पादनही चांगलं राहतं. याचं जे बोंड लागण्याचं जे प्रमाण आहे तर ते कमी अंतरावर जास्त बोंड लागतात, म्हणजे 2 बोंडातलं अंतर आहे तर तेही आपल्याला 779 मध्ये पाहायला मिळतं. अशा पद्धतीने राशी कंपनीचे हे सगळे वाण आहेत. अजून एक आपल्याला गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची शेतकरी मित्रांनो, की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं मागच्या 5 ते 6 वर्षापासून आपल्याला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं एक गाईडलाईन जारी केली आहे, ज्याच्यामध्ये जी पहिली आपल्याला लागवड आहे, पहिल्यांदा आपल्याकडे असं सवय होती की अक्षय तृतीयेपासून आपल्याकडे लागवड चालू व्हायची. जर जळगाव, धुळे ह्या भागात गेलो तर तापी पट्ट्यामध्ये ती लागवड चालू होऊन जायची आणि तशीच ती लागवड मराठवाडा आणि परत पुढे चालून विदर्भात व्हायची. पण आपण हे बघितलेलं आहे, लवकर केलेल्या लागवडीमुळे जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळी जमिनीत जी बोंडअळीचे अंडे असतात त्याची त्यांना एक होस्ट मिळून जातो लवकर लागवड केल्यानंतर आणि त्याचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला. तर सर्वांना एक विनंती आहे, जे काही एकात्मिक कीड नियोजनाअंतर्गत जे शासनाने आपल्याला गाईडलाईन दिलेले आहेत, जे आपल्याला काही निर्बंध घालून दिले त्याचं पालन करा, जेणेकरून गुलाबी बोंडअळीसारखी जी भयानक कीड आहे ज्याच्यामुळे आपल्या उत्पन्नावरती मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याला कंट्रोल करायला आपल्याला मदत होईल आणि एक छोट्याशा एका उपायामुळे आपल्याला फार मोठा फायदा त्याचा मिळेल आणि हा फक्त आपल्या एकट्यासाठी नसणार आहे, आपल्या पूर्ण गावासाठी, आपल्या पूर्ण जिल्ह्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर त्याचं तुम्ही नक्की पालन करा, जेणेकरून तुम्हाला उत्पन्नाची सुद्धा हमी होईल आणि नुकसान कमीत कमी होईल. तर तेजस, आता आपण राशी पाहिली, मैको पाहिली, आता कुठल्या व्हरायटी? श्रीराम कंपनी आहे, जी की बायोसीड नावाने पण ओळखली जाते. त्यांचा युवा हा वाण आहे, मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण, जो की रस शोषक किडीला सहनशील आहे आणि त्याचं तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही लागवड करा तर तो तुम्हाला उत्पादन देणारा असा युवा वाण आहे. टियारा कंपनी जिने 9121 नावाचा एक वाण आणला, जो लवकर पक्व होणार आहे, सेमी स्प्रेडिंग परंतु कमी अंतराच्या लागवडीसाठीचा योग्य वाण. त्यानंतर याची फायबरची जी लेंथ आहे तर ती खूप चांगली होती आणि जे बोंड लागण्याचं जी चेन पद्धतीने लागत होती तो एक त्याचा फायदा होता. तर शेतकरी मित्रांनो, आपण जवळजवळ सगळ्या वाहनांची माहिती घेतलेली आहे. हे जे सगळे वाहन आहेत आपण जे शॉर्टलिस्ट केलेले आहेत ते आमच्या अनुभवावरून जे काही थोडंफार काम आम्ही केले त्याच्यातून ते शॉर्टलिस्ट केलेले आहेत. त्याच्यापेक्षाही अजून काही वाहन बाजारपेठेत आहेत ज्याचे चांगले अनुभव आपल्या शेतकरी मित्रांना आहेत. तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुमचे जे काही अनुभव असतील ह्या वाहनांबद्दलचे ते तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि जर तुम्हाला वाहन निवडण्यासाठी आमची मदत हवी असेल तर आम्हाला तुमच्या जमिनीचा प्रकार, मध्यम आहे, हलकी आहे, भारी आहे, त्यानंतर तुमच्याकडे पाण्याची सोय आहे की नाही ते
आणि तुम्हाला रब्बीमध्ये पीक घ्यायचं आहे की नाही घ्यायचं, ह्या 3 गोष्टी तुम्ही आमच्या कमेंटमध्ये लिहून द्या. आम्ही तुम्हाला तुमचा वाण निवडण्यासाठी मदत करू. आणि जे अशाच पद्धतीचं जे कंटेंट आहे ते पाहण्यासाठी तुम्ही लोकशिवार या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, कापूस उत्पादकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांची जी कापसाची व्हरायटी आहे पुढची येणारी ती सिलेक्ट करण्यासाठी त्यांना मदत होईल. आणि जेणेकरून योग्य वाण जर निवडला तर आपल्याला जे उत्पन्न आहे ते योग्य प्रकारे मिळण्यासाठी त्यांना सुद्धा मदत होईल. एवढीच आशा करतो की आमच्या या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमची येणारी व्हरायटी निवडण्यासाठी मदत होईल आणि लोकांच्या मागे न पळता तुमची काय गरज आहे ती ओळखून तुम्ही व्हरायटी निवडा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. तर एवढ्यावरतीच आम्ही तुमची रजा घेतो आणि तेजस आणि आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू अशाच काहीतरी वेगळ्या टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.